नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, जीवाने आता महत्त्वाचा निर्णय घेतलेला असतो. जीवा म्हणतो की आता इथे राहण्यामध्ये काही अर्थ नाही, कारण नंदिनीने त्याच्याबरोबर देशमुखांच्या घरी परत येण्यासाठी नकार दिलेला असतो. आणि तेव्हा इथे नाराज झालेल्या जीवाने एक आता टोकाचा निर्णय घेतलेला असतो. जीवा घरी परत येतो आणि तो म्हणतो की मला कामानिमित्त परदेशात जायचं आहे आणि पुन्हा मी लवकर कधीच परत येणार नाही, असं जीवाने सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, जीवाच्या या निर्णयामुळे सगळेच खडबडून जागे झालेले असतात. तर येणाऱ्या भागामध्ये इथे जीवाने देश सोडून परदेशात जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि ही गोष्ट जेव्हा नंदिनीला कळते तेव्हा नंदीने आधी तर त्याच्याबरोबर जाण्यास नकार दिलेला असतो, पण जेव्हा तिला कळतं की आपण जे वागलो आहे ते अत्यंत चुकीचं आहे, तेव्हा नंदिनी त्याच्या मागे धावत पळत आता एअरपोर्टला येते आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. तीसुद्धा त्याच्यावरील प्रेमाची कबुली देते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ही गोष्ट होण्याच्या आधी परदेशात निघत असताना जीवाने एक महत्त्वाची गोष्ट केलेली असते. जीवा आणि काव्या दोघेजण निर्दोष आहेत हा पुरावा त्याने पार्थला दिलेला असतो. पार्थला पुरावा देत त्याने काव्य आणि पार्थला कायमचं एकत्र आणलेलं असतं. आणि त्यानंतर त्याने इथे आता देश सोडून जाण्याचा, घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे जीवा काव्य निर्दोष असल्याचा पुरावा देतो, कशा पद्धतीने तो आता देश सोडून जाण्याचा निर्णय घेतो, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता नंदिनीने दारू प्यायलेली असते, त्यामुळे ती जीवावरील प्रेमाची त्याला कबुली देते, त्याच्याबरोबर छान आता वेळ घालवते. सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात, पण जेव्हा ती सकाळी शुद्धीवरती येते तेव्हा मी असं काही केलंच नाही आहे या गोष्टींना ती नाकारते. जीवा म्हणत असतो, नंदिनी प्लीज असं बोलू नकोस. अगं, तू रात्री म्हणालीस की तुझंही माझ्यावरती प्रेम आहे, तू मला सोडून राहू शकत नाही असं तू म्हणाली होतीस ना. मग चल ना आता माझ्याबरोबर. आता नकार का देतेस? कुणाला घाबरतेस तू? हे बघ नंदिनी, झालं गेलं सगळं विसरून जा. आधी माझं तुझ्यावरती प्रेम नव्हतं. तू इतके प्रयत्न केलेस आणि मला प्रेमात पाडलंसच ना. आणि आता इतकं प्रेमात पाडलंस की मी सगळं काही विसरून गेलो आहे आणि तुझ्यासाठी मी इतके एफर्ट्स घेतो आहे, हे तुला दिसत नाही आहे? म्हणजे तुझी तत्व आहेत आणि माझी तत्व नाहीत का? माझी इज्जत नाही का? तेव्हा इथे जीवा म्हणतो, नंदिनी प्लीज चल माझ्याबरोबर. मी इतके दिवस हे तुझ्यासाठी जे काही केलं आहे त्याचं तुला काहीच वाटत नाही आहे? तेव्हा इथे नंदिनीचे वडील असतात, ते जीवाला आता खूप मारतात, त्याचा अपमान करतात. आणि नंदिनी तरीसुद्धा जीवाबरोबर जायला काही तयार होत नाही. तेव्हा जीवा म्हणतो, ठीक आहे नंदिनी, मी आता निघतोय. मी जे काही तुझ्यासाठी केलं त्याची तुला किंमत नाही आहे हे मला कळले. आम्ही कितीही प्रयत्न केले ना तरीसुद्धा तुमच्या नजरेत आम्ही गुन्हेगारच राहणार असू तर मग हे प्रयत्न करण्याला अर्थ तरी काय? आणि त्यानंतर इथे आता जीवा निघून आपल्या घरी आलेला असतो. नंदिनीला त्याचं गांभीर्य कळत नसतं की त्याचे परिणाम काय होणार आहेत. तिने तिचा इगो अजूनही ती कुरवाळत बसलेलीच असते. तिचा इगो तिला खूप जास्त महत्त्वाचा वाटत असतो आणि म्हणून तिने त्याला आता सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो. पण इथे जीवा निराश झालेला असतो. निराश होऊन तो आपल्या घरी येतो आणि त्याच्या आधी प्रेक्षकांनो, काव्याची परीक्षा असते. काव्या पार्थला म्हणालेली असते की तुम्ही मला सोडायला याल ना, माझं सेंटर जिथे आहे तिथपर्यंत तुम्ही मला प्लीज सोडायला या. तेव्हा पार्थ तिच्याबरोबर जात नाही, तिला एकटीलाच जायला सांगतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, काव्यासुद्धा म्हणालेली असते की ठीक आहे, तुम्हाला माझ्याबरोबर यायचं नसेल ना, नका येऊ तुम्ही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला माझ्याबरोबर राहायचंच नसेल तर परीक्षा झाल्यानंतर मी घरी परत येणार नाही. मी तिथूनच तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईन. तुम्हाला जे हवं आहे ते मी देऊन जाईन. तुम्हाला मी इथे नकोशी झाली आहे ना, मग इथे मी राहणार नाही, कारण मला तुम्हाला त्रास द्यायचा नाही आहे. तेव्हा इथे पार त्या गोष्टीचा सुद्धा विचार न करता तिला एकटीला जायला सांगतो. आणि तो सुद्धा मी हर्ट झालो आहे, मी गिल्टमध्ये आहे, हे कुरवाळत आता बसलेला असतो. तेव्हा जीवा घरी येतो
पार्थ म्हणत असतो, काय रे जीवा, काय झालं? नंदिनी कुठे आहे? ते आल्या नाहीत का तुझ्याबरोबर? तेव्हा जीवा म्हणतो, नाही, नंदिनी माझ्याबरोबर आली नाही. कारण माझ्या प्रेमापेक्षा तिचा इगो मोठा आहे ना, आणि तुझाही इगो मोठा आहे नाही का? म्हणूनच काव्या एक्झामला एकटी गेली. तू गेलास नाही ना तिच्याबरोबर? नाही, काही हरकत नाही. आम्ही दोघांनी कितीही प्रयत्न केले ना, तुमच्यासमोर आम्ही आमचे कितीही पाय झिजवले, तरीसुद्धा तुमच्या मनावरती त्याचा काही परिणाम होणार नाही आहे हे मला कळले. ठीक आहे ना, तुम्हाला जर काही फरक पडत नसेल तर आम्हाला तरी इतका फरक का पडायला हवा? त्यावेळेला आमचं एकमेकांवरती प्रेम होतं, तेव्हा नियतीने आम्हाला एकत्र आणलं नाही. नियतीने आमचं वेगवेगळ्या पार्टनरबरोबर लग्न केलं आणि आता त्यांच्यावरती आमचं इतकं प्रेम आहे की ते प्रेम मिळवण्यासाठी आम्ही स्वतःची सेल्फ रिस्पेक्टसुद्धा बाजूला ठेवलेली आहे. पण तरीसुद्धा तुम्हाला तुमचा इगो मोठा वाटतोय ना? तुम्हाला तुम्ही जे काही वागताय तेच जर बरोबर वाटत असेल तर आम्ही न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगणार नाही दादा. बास झाला आता. इतके प्रयत्न केले नंदिनीला कन्व्हिन्स करण्यासाठी, पण तिला जर माझ्याबरोबर यायचंच नसेल तर मी सुद्धा आता प्रयत्न करणार नाही आहे. बास झालं. तेव्हा इथे पार्थलासुद्धा जीवाने चांगलं सुनावलेलं असतं की काय गुन्हा केला आम्ही? आमचं प्रेम आम्ही तुमच्यापासून लपवलं. कारण काय होतं? कारण तुम्हाला हर्ट करायचं नव्हतं म्हणूनच ना? मी काव्याला स्पष्टपणे सांगितलं, झालं गेलं सगळं विसरून जाऊ द्या. हा टॅटू मी जाळून टाकला. तेव्हाच्या तेव्हा तो विषय संपवला. कशासाठी? कारण मला नंदिनीला हर्ट करायचं नव्हतंच, पण मला माझ्या भावालासुद्धा हर्ट करायचं नव्हतं. आणि काव्याने सुद्धा नंतर तेच केलं. तिने आपल्या बहिणीचा संसार वाचवण्यासाठी कुणाला काही कळू दिलं नाही. तुला हर्ट करायचं नव्हतं म्हणून तुला काही कळू दिलं नाही. आणि आत्ताच्या ह्या मुमेंटला अशी वेळ आली की आमच्यासाठी आमचं प्रेम कधीच संपलं होतं आणि तुम्ही आम्हाला तुमच्या प्रेमात पाडलं होतं. मी नंदिनीचा झालो होतो आणि काव्या तुझी झाली होती. पण तेव्हा सगळं काही माहिती झाल्यानंतर तुम्ही आम्हाला माफ करून मिठी मारू शकला असतात, पण तुम्ही तसं काही केलं नाहीत. उलट आम्हाला गुन्हेगार ठरवून तुम्ही मोकळे झालात. का तुम्ही असा विचार केला नाहीत की या दोघांनी जे काही केलं ते आपल्यासाठी केलं, असा विचार तुमच्या मनामध्ये का आला नाही? तेव्हासुद्धा आम्ही दुःख सहन केलं आणि आत्तासुद्धा आम्ही दुःख सहन करतोय. तुम्हाला दोघांना झाला तो त्रास आणि आम्हाला झाला तो त्रास नव्हता. अरे दादा, तुमच्या दोघांचं अरेंज मॅरेजने लग्न ठरलं होतं रे, पण आमचं प्रेम होतं. आणि आमचं काही 3-4 वर्षाचं प्रेम नव्हतं, 1 वर्षभराचं प्रेम होतं. आम्ही कुठेतरी एकमेकांना ओळखायलाच लागलो होतो. काव्याने सांगितलं ना तुला की आमचं प्रेम होतं, पण प्रेम म्हणजे नक्की काय असतं हे तू तिला सांगितलंस, तू तिला शिकवलंस. तू खऱ्या अर्थाने प्रेमाची तुझी एक व्याख्या तिला सांगितलीस, बरोबर ना? या सगळ्या गोष्टी तिने तुला सांगितल्या, पण तरीसुद्धा तिला काय मिळालं? निराशाच मिळाली, नाही का? तेव्हा इथे आता पार्थ म्हणतो की जीवा तू शांत हो, मी नंदिनीशी बोलतो. जीवा म्हणतो, नंदिनीशी तुला काही बोलायची गरज नाही आहे आणि आता बास झालं. मी पुन्हा नंदिनीकडे जाणारसुद्धा नाही आहे. मी एवढा मोठा कुठलाही गुन्हा केलेला नाही आहे. प्रेम करणं कुठला गुन्हा नसतो आणि आपल्या कुटुंबासाठी, आपल्या लोकांसाठी जो आपण विचार करतो ना, ते लोक जर आपल्याला समजून घेत नसतील ना, ते जर आपल्याला गुन्हेगार ठरवत असतील, तर यापेक्षा वाईट गोष्ट कुठलीही नसते. तेव्हा इथे आता जीवा म्हणतो की आई, मी एक निर्णय घेतला आहे. मी माझ्या काही गोष्टींसाठी, माझ्या पुढच्या शिक्षणासाठी आणि माझ्या कामासाठी मी आता परदेशात जातो आहे. 2 दिवसानंतर मी लंडनला जातो आहे. माझं बुकिंग वगैरे सगळं मी करून ठेवले. मी फक्त तुम्हाला सांगायचं होतं, माझे कपडे घ्यायचे होते म्हणून मी इथे आलो आहे, नाहीतर मी तिथूनच गेलो असतो. माझा पासपोर्ट वगैरे सगळं इथेच आहे. आणि तेव्हा इथे 2 दिवसांमध्ये आता जीवा जाणार असतो लंडनला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जीवाने जाता जाता पार्थला सांगितलेलं असतं की काव्या खरंच खूप चांगली मुलगी आहे दादा. काव्याला गमावू नकोस. शोधूनसुद्धा अशी मुलगी तुला सापडणार नाही. माझं तिच्यावरती जरी प्रेम होतं ना, तरीसुद्धा ती मला एकच गोष्ट सांगायची की माझं तुझ्यावरती प्रेम आहे जीवा, पण तरीसुद्धा मी तुझ्याबद्दल माझ्या घरी काही सांगणार नाही. जोपर्यंत तू तुझ्या पायावरती उभा राहत नाही, जोपर्यंत एखादा प्रोजेक्ट तुझ्या नावावरती तू करत नाही, तू स्वतःचं असं अस्तित्व निर्माण करत नाही, तोपर्यंत तुझ्याबद्दल मी आईबाबांना काही सांगणार नाही. आणि म्हणून तिने सांगितलं नव्हतं. ती मला प्रत्येक वेळेला सांगायची की तू स्वतःचं असं काहीतरी कर, नावारूपाला ये. आणि तिला तसाच मुलगा भेटलास, तो म्हणजे तू दादा. स्वतःच्या नावावरती कितीतरी प्रोजेक्ट असणारा,
स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलेला तू आणि तिला हवं तसं सांभाळणारा तू. आयुष्यामध्ये मी कधीच सिरियस झालो नव्हतो, पण तू असा व्यक्ती आहेस जो फ्युचरचा विचार करतोस, जो तिचा विचार करतोस आणि तिला तसाच मुलगा हवा होता जसा तू तिला मिळालास. आणि मला नेहमी समजून घेणारी काव्य हवी होती, पण ती नेहमी मला समजूनच घेत होती अशी नाही. तीसुद्धा अल्लड होती. पण माझ्या आयुष्यामध्ये नंदिनी अशी आली जिने मला लहान मुलांसारखं समजून घेतलं, मला शिकवलं. जणू काही ती माझी या घरामध्ये येऊन मैत्रीण झाली, माझं सर्वस्व झाली. आम्हाला जसे हवे होते साजेसे तसे पार्टनर आम्हाला मिळाले, आम्ही त्याच्यामध्ये खुश होतो. पण तुम्हाला ते बघवलं नाही. आणि तू काव्याला चुकीचं नको समजू. ते फोटोज बघून त्या फोटोंवरती फक्त विश्वास नको ठेवू. ते अर्धवट फोटो आहेत. कारण काव्याने किंवा मी आम्ही कधीच आमची लिमिट क्रॉस केलेली नाही आहे. आणि हे मी तुला सांगतो आहे. नुसते फोटो बघून तू आम्हाला दोघांना जज नको करूस. काव्या खूप चांगली मुलगी आहे. तिने कधीही आपली मर्यादा सोडलेली नाही आहे. जेव्हा मी तिला फ्लाईंग किस करायचो ना, तेव्हासुद्धा ती असा हात ठेवायची आणि म्हणायची नाही, जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत फ्लाईंग किससुद्धा नाही. आणि ते फोटो जे तू बघितलंस ना, ते सगळं अर्धवट आहे हे मी तुला सांगतो. त्यामुळे ते फोटो नजरेसमोर ठेवून त्या मुलीकडे बघू नकोस. ती खरंच खूप चांगली मुलगी आहे. ती दुसऱ्या मुलींसारखी नाही आहे. ती काही चुकीचं खपून घेत नाही. पण तुझ्यासाठी ती ते आरोपसुद्धा सहन करतेच ना. तेव्हा इथे जीवाने आता एक पुरावा दिलेला असतो. तो म्हणतो हा पुरावा घे. जेव्हा आपण गेलो होतो ना फार्म हाऊसला, त्यातलं हे व्हिडिओ आहे आणि ते तू बघ. तेव्हा त्या व्हिडिओमध्ये आता त्यांचं बोलणं सगळं काही रेकॉर्ड झालेलं असतं आणि ते पेनड्राईव्ह त्याला सापडतं आपल्या रूममध्ये. आणि तो म्हणतो की ह्याच्यामध्ये सगळं काही आहे. काव्य आणि माझ्यामध्ये झालेलं बोलणं, आम्ही तोडलेलं नातं, हे त्या दिवशी आमच्यामधलं नातं आम्ही तोडून आम्ही आमच्या आयुष्यामध्ये पुढे गेलो होतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जीवाने ते पेनड्राईव्ह दिल्यानंतर तो आता परदेशात जायला निघतो आणि त्यानंतर इथे पार्थ ते पेनड्राईव्ह आपल्या इथे लॅपटॉपला अटॅच करतो. त्याच्यामध्ये इथे जीवाने टॅटू जाळलेला असतो. त्याच्या आधी काव्या म्हणत असते की मला माझ्या कुटुंबाजवळ खोटं बोलायचं नाही आहे. नंदिनीताई आणि पार्थला मला फसवायचं नाही आहे. जे काही आहे ते आपण सांगूया ना. तेव्हा जीवा म्हणतो मी माझ्या कुटुंबाला हर्ट नाही करणार. नंदिनी आणि दादाला मी हर्ट नाही करणार. तेव्हा ह्या टॅटूचं तू काय करशील, तेव्हा ते टॅटू त्याने जाळून टाकलेलं असतं. त्यानंतर काव्या म्हणते ठीक आहे जीवा, तुला हेच म्हणायचं आहे ना, मग आत्ताच्या आत्ता मी हे नातं तोडून टाकते. या क्षणापासून ते पुढे कधीच मी तुझा विचारसुद्धा करणार नाही आणि मागे वळून तुझ्याकडे पुन्हा कधी बघणारसुद्धा नाही. जे काही होतं ते आत्ताच्या आत्ता संपलं, असं आता काव्या म्हणते आणि ते सगळं रेकॉर्डेड असतं. तेव्हा इथे आता सगळ्या गोष्टी पार्थला क्लिअर झालेल्या असतात की आपल्याला जे काही काव्याने सांगितलं ते सगळं खरं होतं. म्हणजे यांच्यामध्ये जे काही होतं ते सगळं संपलं आहे. हे आता एकमेकांचे कुणीच नाही आहेत. त्यांच्यामध्ये आता जी काही मैत्री आहे तीच त्यांची ट्रान्सपरन्सी आहे की आपण फ्रेंड्स म्हणून सुद्धा आता राहू शकतो. ते दोघेजण एकमेकांबद्दल आमच्याबद्दल बोलतात. काव्या माझ्याबद्दल त्याच्याशी बोलत असते आणि जीवा नंदिनीबद्दल काव्याजवळ बोलत असतो. तेव्हा इथे पार्थला कळलेली असते आपली चूक. तेव्हा जीवाने जाता जाता असे काही पुरावे पार्थला दिलेले असतात, अशा काही गोष्टी सांगितलेल्या असतात ज्यामुळे पार्थचे डोळे उघडलेले असतात. तर इथे काव्य किती चांगली मुलगी आहे याची प्रचिती पुन्हा एकदा त्याला आलेली असते आणि जीवा आणि काव्याने काही चुकीचं केलेलं नाही आहे हे सुद्धा त्याला कळलेलं असतं. आणि त्यामुळे इथे आता पार्थला त्याची चुकी कळलेली असते. तो लगेचच सेंटरला जायला निघालेला असतो. जिथे काव्य आपली एक्झाम देत असते त्या ठिकाणी तो जायला निघालेला असतो आणि जाता जाता तो नंदिनीला फोन करतो आणि म्हणतो नंदिनी, झालं गेलं सगळं विसरून जा. जर आता जीवा लंडनला निघून गेला ना तर तो पुन्हा कधीच परत येणार नाही आणि तुम्हाला तुमचं प्रेम कधीच मिळणार नाही. तुम्ही जीवाला कायमस्वरूपी इथे आता गमावून बसाल, असं पार्थने तिला सांगितलेलं असतं. नंदिनी म्हणते काय, जीवा लंडनला जात आहे ते सुद्धा कायमचे? पार्थ म्हणतो हो, तो भयंकर चिडलाय तुमच्यावरती की तुमचं जर प्रेमच नाही आहे आणि त्याला असं वाटतंय की तुम्हाला जर त्याचं प्रेम कळत नाही आहे तो इथे राहून काय करेल, म्हणून तो कायमस्वरूपी लंडनला जातोय, परत कधीच येणार नाही अशी त्याने शपथ घेतली. तेव्हा तुमचं जर खरोखर त्याच्यावरती प्रेम असेल तर जाऊन थांबवा, नाहीतर तो आता तुम्हाला कधीही दिसणार नाही. तेव्हा इथे नंदिनी आता वेडीपिशी होते. जीवाने बरोबर तिला धडा शिकवलेला असतो की आता मी इथून निघूनच जातो ना,
तेव्हा तुला कळेल माझ्या प्रेमाची किंमत. तेव्हा इथे नंदिनीला आता बरोबर प्रेमाची जाणीव होते आणि सगळं काही विसरून आपली स्कूटी काढते आणि एअरपोर्टला जायला निघते. जीवाला सगळेजण थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. इथे पार्थ थांबवण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर इथे त्याची आई, त्याचे बाबा, त्याचा भाऊ युग सगळेजण थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. पण जीवा काही थांबत नाही. तो निघूनच जातो. नंदिनी त्याला आता थांबवायला गेलेली असते. ती जाऊन आता त्याला एअरपोर्टवरती थांबवते आणि तेव्हा त्याला तिथे ती थांबवण्याचा प्रयत्न करते आणि त्याला आपल्या प्रेमाची कबुली देते. तरीसुद्धा जीवा थांबायला तयार नसतो, कारण तो आता स्वतः खूप दुखावला गेलेला असतो. तेव्हा नंदिनी त्याला सॉरी म्हणते. जे काही झालं त्याच्यामध्ये माझं चुकलं असं मान्य करते आणि मग ती आपल्या प्रेमाची कबुली देते आणि त्याला सॉरीसुद्धा म्हणते. तर इकडे आता जाता जाता जीवाने एक महत्त्वाची गोष्ट केलेली असते. ती म्हणते पार्थ आणि काव्यालासुद्धा एकत्र आणलेलं असतं. पार्थला आपल्या चुकीची जाणीव झालेली असते आणि तो आता सेंटरला जाऊनसुद्धा काव्याला इथे थांबवण्याचा प्रयत्न करणार असतो आणि त्याचंसुद्धा तिच्यावरती किती जास्त प्रेम आहे हे तिला सांगणार असतो.